नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। तुकारामजी शिवणकर आणि अश्विनीताई शिवणकर या अश्विनीताई या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे। त्यांचे सगळे सहकारी मित्र गावातले आणि ते सगळे मिळून एक धार्मिक कार्यक्रम आपल्या आंबोरा तीर्थक्षेत्र गोवर्ग तीर्थक्षेत्र आहे, पर्यटनाचं केंद्र पण आहे आणि आस्थेचं केंद्र आहे। या सगळ्या केंद्रामध्ये विवेक सिंधू नावाचा मराठीचा ग्रंथ आंबोऱ्याला लिहिला गेला। करोडोच्या संख्येमध्ये लोक धार्मिक त्या ठिकाणी येतात, दर्शनाला पण येतात आणि तिथं इनोव्हेटिव्ह ब्रिज झालं असल्यामुळं बरेचसे पर्यटक पण येतात। इकडे करणला अभयारण्य आहे म्हणून नागपूर जिल्ह्यातले सर्व दूरचे लोक तिकडे वर्धा जिल्ह्यापासून असे भंडारा जिल्ह्यापासून बरेच मोठ्या प्रमाणात लोक इथे येतात, दुरून येतात। त्या सगळ्या लोकांना एक आस्था असल्यामुळं परमेश्वर उपवासाचा दिवस असतो, तर त्या उपवासा दिवसात फराळाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे म्हणून सातत्याने बऱ्याच वर्षापासून तुकारामजी असेल, अरुणभाऊ असेल, ते सगळे त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळे मिळून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचं स्वागत आणि त्यांच्या फराळाची व्यवस्था तुकारामजी आणि त्यांचे मित्र सगळे गावकरी मंडळी करतात। याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। येणाऱ्या लोकांची तहान भागवणे, त्यांना थोडासा आधार देणे आमची सातत्याने जे लोक करतात। तुकारामजी सारखे तुकारामजी पण या ठिकाणी करतात, बरेच मंडळी त्या ठिकाणी करतात। तिकडे काही पाणी वितरणाचा कार्यक्रम आहे, इकडून पण आता मांडळपासून करत आलो तर तिथेही बरेच वितरण करतात। त्या सगळ्या कार्यकर्त्यावर गर्व आहे, त्यांना मी या महाशिवरात्रीच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला शंकराला विनंती करतो की आपली ताकद, आपली शक्ती सद्विवेक बुद्धीने त्यांना द्यावी आणि सातत्याने असे कार्यक्रम त्यांनी करत राहावे। ती ऊर्जा परमेश्वर अशा प्रकारचे आयोजन 2007 पासून ची सुरुवात आहे। स्वर्गीय माझे वडील त्यांच्या हातामध्ये नेतृत्वात सुरुवात झाली होती आणि त्यांचा सर्ववाद झाला 2016ला। तरी पण निरंतर 250 किलोचा महाप्रसाद आम्ही दरवर्षी करतो। या कार्यक्रमाची विशेष गोष्ट आहे, 250 किलो साबुदाणा हा प्रत्येक वर्षी ना कमी ना जास्त, 250 किलो का? पहिल्या वर्षी ज्या वर्षी सुरुवात केली त्या वर्षी ना मी ग्रामपंचायतचा मेंबर होतो, ना पंचायत समितीचा कोणी सदस्य होतो। आता पदाधिकारी झाल्यावर सुद्धा आपण घट बी नाही करायची आणि वाढ बी नाही करायची। आणि कोरोनासारख्या काळामध्ये यात्रेला लोक येत नसताना मंदिरामध्ये महाप्रसाद करून आम्ही गावोगावी ट्रॅक्टरद्वारे प्रत्येक गावामध्ये नेऊन वाटप केला आहे। आज एवढा मोठा तुम्ही असं आयोजन तुम्ही करता, यासाठी मित्रगणाची कोणाकोणाची तुम्हाला साथ लागते? हनुमान पंच कमिटी खरलांजीच्या संपूर्ण सहकार्य असते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे काही लोक काम करणारे आहेत, त्यांचं पण सहकार्य असते। म्हणजे जिल्ह्याच्या अनुषंगाने जे लोक जात आहे आज दर्शनासाठी, काय एक संदेश द्या, काय तुम्ही संदेश आंबोराला पूजा करण्यात येतात जे भाविक आज जात आहे ना, तुमच्या या आयोजनाचा लाभ घेत आहे अशा भाविकांना तुम्ही काय एक शुभेच्छा द्याल? माझं एकच म्हणणं राहील, मराठी वाङ्मयाची सुरुवात आमच्या आंबोऱ्यामध्ये झाली। बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे तीर्थ असतात, पण मराठी वाङ्मयाची सुरुवात झाली त्याच्या माझ्या गावाच्या आजूबाजूला आंबोरा तीर्थक्षेत्र असल्यामुळे त्याचा मला तर अभिमान आहेच आणि जास्तीत जास्त आंबोरा तीर्थक्षेत्र हे वाढलं पाहिजे हे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो।